कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काजू पुढे तुम्ही दुकानावर जा, मी येतो थोड्या वेळात. तुम्ही जा घरातलं बघा. सूर्या, कार्यक्रम अगदी छान झाला, पण शेवटीच मात्र थोडंसं. ठीक आहे, धनु समजवलं दत्तूरावण, नको काळजी करू. आणि शेवटी काय झालंय ना हे आपण विसरून जाऊया. आता तू एवढं सगळं केलंस म्हणून कार्यक्रमाला रंगत आली, आणि अशीच रंगत आहे ना यांच्या नात्यात पण कायम राहावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि हो, तू एवढं सगळं पुढाकार घेऊन केलंस ना, त्यासाठी खरंच आभार तुझं. तुझे आभार तुझ्याकडेच ठेव. मला फक्त एक वचन हवंय. कसलं वचन? हेच की इथून पुढे तू माझ्याशी कधीच आबोला धरणार नाही, रागवणार नाही, आणि चिडणार तर त्याहूनही नाही. ठीक आहे, नाही चिडणार. झुरते उडते तुझ्यासाठी मन. सुनबाई कुठं निघाल्या? ओ, घरात आहे का कोणी? काय झालं मालक? लक्ष कुठे आहे तुमचं? मालक काय चुकलं का? अहो, सोमवारी आपण महादेवाला अभिषेक करतो. आता काय कानात सांगायला हवं का तुम्हाला? हा, सुनबाई कशा काय शाळेत निघाले? चूक झाली मालक, परत नाही असं होणार. कसे सुनबाई, आम्ही तुम्हाला सूट दिली याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करावं बा. आधी तुम्ही या घरच्या सुनबाई आणि मग काय ते शिक्षिका फिक्षिका काय ते. तुम्ही काय बघताय? चला चला चला, चटा चटा तयारी करूया, चला. हा, चला. बायको, काय झालंय ग तुला? बोलत का नाही तू माझ्याशी? कालपासून बघतोय मी समोर आलो तर एक तर निघून तरी जाती, नाही तर तोंड फिरवतीस. काय झालं? हे मंजुळाचं नक्की काय प्रकरण आहे? हे बायको, तू टिपिकल बायको सारखं वागायला लागली बरं. चांगले, आवडते मला. तुझा नवरा फक्त तुझाच आहे, नाही जाणार कुठं सोडून. हा, आपण हे असं संशय नको ना घेऊ माझ्यावर. हा, माझी रिक्वेस्ट आहे तुला, वाईच विश्वास ठेव की माझ्यावर. आहे ना विश्वास? आत्ता मला या विषयावर नाही बोलायचं. मला मंदिरात जायची तयारी करायची. त्या माईला काय कटकट आहे रवीची. त्या मंजुळाला पण तवाच फोन करायला जमलं. सगळं व्यवस्थित जुळवून आणलं होतं आम्ही, एका फोननी गोळ घातला. आता हिच्या मागं पुढं करायला लागणार परत. ना मुहूर्त बघून लगेच पूजा उरकून टाकली ना तुम्ही, ते एक बरं झालं बघा. हा, आता रोज थोडीच पूजा असती, म्हणून चांगला मुहूर्त बघितला आणि पार पाडली, नाही का? धने, पूजा झाली. आता मला ना तुझा संसार सुखाना होताना दिसतोय बघ. एवढ्या चांगल्या घरात दिलंय तुला, अजून काय पाहिजे होतं मला? मला बायको म्हणून तू कधीच पसंत नव्हतीस.
नानांनी मला स्वतःची जिम काढायला पैसे देतो म्हणाले होते, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि आपलं लग्न एक डील होते डील. हे येडाबाई, काय झालं रडायला? काय झालं? धनु, असं रडायचं नसतं. तू जर रडलीस ना तर डोळे सुचतात बर का, आणि चेहरा पण वाईट दिसतो. रडू नकोस. सूर्या, आरतीला तुमची सगळ्यांची आठवण येत असेल. तू काय काळजी करू नको. धनु आता माझी पोरगी आहे. तिला इथं कसलाच त्रास होणार नाही. ना माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काळजी घ्याल तिची. माझा विश्वास आहे तुमच्यावर. नाना, आम्ही ना मंदिरात जात होतो, तर मग या दोघांनाही घेऊन जाऊ, चालेल तुम्हाला? हो चालतंय की. पोरांनो, तुम्ही पण जावा मंदिरात. येतो. तुळजा, आज हे मंदिरात यायचं काय काढलंस तू? असं म्हणतात देवाच्या दारात सगळे हेवे दावे मिटून जातात. आपल्या जी काही दरी निर्माण झाली होती ती पण मिटली. मग म्हणलं देवाचे आभार नको का मानायला, म्हणून आलं. तुझा मला राग नव्हता आला, मला वाईट जास्त वाटलं होतं. तू डॅडींसारख्या एवढ्या चांगल्या माणसाच्या मागं लागली होतीस ना, म्हणून. बरं, ते मोठ्या मनाचे म्हणून ते चुकून पोलीस चौकशीच्या धनुच्या घरी काढलं असतं तर नानाला किती वाईट वाटलं असतं सांग बरं. बरं, तू नेहमी विचार करून वागणारी तुझ्याकडनं ही चूक होत होती ना, म्हणून मला वाईट वाटत होतं. इथून पुढे काय बी करायचं असेल ना, थोडा वेळ थांब, नीट विचार करायचं. बरं नवरोबा, आता तुम्ही म्हणाल ते करीन मी. हं? माफ करा, चुकलं माझ्याकडनं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.